नमस्कार, मी मनीषा पाटील रोह्यातनं बोलते. मी आज तुम्हाला चव महाराष्ट्राची ह्या मसाल्यांपासून छान अशी एक सुंदर रेसिपी बनवून दाखवणार आहे. त्याआधी तुम्हाला मी या मसाल्यांची जराशी थोडक्यात अशी माहिती देते. तर चव महाराष्ट्राची यांचे हे 5 मसाले आहेत. तर 5 मसाल्यांपैकी पहिला मसाला हा आहे गावरान रस्सा मसाला. तर आपल्याला ज्या गावरानी भाज्या बनवायच्या असतील त्याच्यासाठी त्या रस्सा भाज्या बनवायला हा खूपच छान चविष्ट असा मसाला आहे, चव महाराष्ट्राची. शिवाय दुसरा मसाला आहे मालवणी चिकन मसाला. मालवणी चिकन मसाला आता तुम्हाला दुसरीकडनं आणायची गरज नाही. चव महाराष्ट्राची ह्या मसाल्याची चव अप्रतिम आहे, तुम्ही चाखून बघा, घेऊन बघायचं. तिसरा आहे 5 मसाला. 5 मसाला म्हणजे ह्या 5 मसाल्यांपैकी एक हा, याचं नावच 5 मसाला आहे. तर हा अतिशय असा सुंदर चविष्ट व्हेज भाज्यांसाठी हा स्पेशल 5 मसाला आहे. शिवाय शेल फिशसाठी एक स्पेशल मसाला आहे चव महाराष्ट्रातील या मसाल्यांचा. तर खेकडे, कोळंबी, शिंपले वगैरे त्याच्यासाठी हा स्पेशल खूप चविष्ट असा मसाला आहे. आणि शेवटचा येतो तो म्हणजे बिर्याणी मसाला. तर आपण आजपर्यंत भरपूर बिर्याणी मसाले ट्राय केलेले, मी सुद्धा स्वतः. पण ह्या चव महाराष्ट्राचे बिर्याणी मसाला वापरून मी आज तुम्हाला दम कोळंबी बिर्याणी बनवून दाखवणार आहे. तर ती तुम्ही रेसिपी पण बघा आणि मसाले आणून नक्की ट्राय करा. ठीक आहे. दम कोळंबी बिर्याणी बनवण्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला आज दाखवते. त्यासाठी मी 1/2 किलो कोळंबी आणली आहे. तिला थोडं हळद, मीठ आणि थोडं लाल तिखट लावून ठेवलं आहे. दुसरं म्हणजे मसाल्यातला हा, कोणी भाज्या बोलतो, कोणी ते कसलं फूल बोलतं, तो एक खडे मसाल्यांपैकी. थोडंसं जायफळ आणि दालचिनीचे तुकडे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इन्ग्रेडियंट्स ते आहे शहाजिरं. शहाजिरं हे मोस्टली बिर्याणीला वापरलंच पाहिजे. शिवाय तेजपत्ता, 2 वेलायची आणि 2 लवंग. आपलं कोळंबी आपली कमी आहे, 1/2 किलो आहे, त्यामुळे त्या प्रमाणात आपण मसाले घ्यायचे. जास्त करायचं असेल अर्धा किलो 1 किलोची, याच्या दुप्पट तिप्पट तुम्ही घेऊ शकता. थोडीशी हळद, लाल तिखट, थोडासा याचा आगळ घेतलेला आहे, मीठ चवीनुसार आणि आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरची पेस्ट. शिवाय हिंग. नंतर आपण कांदा आणि टोमॅटो, हे एवढे असे 3 कांदे मी घेतले. ते 3 कांदे आणि 3 टोमॅटो ते ह्या चॉपरमध्ये असे बारीक चॉप करून घेतले आहे. 3 कांदे आणि 3 टोमॅटो हे बारीक चॉप करून घ्यायचे. शिवाय 1.5 वाटी बासमती राईस मी भिजत घातला होता 2-3 तास, तो घ्यायचा. आणि आता तेल मी आता बनवायला सुरुवात करत आहे. त्याच्यासाठी इकडे पातेल्यात ठेवलेलं आहे गरम पाणी भातासाठी. आता आपण गॅस पेटवूया. आणि इकडे कुकरमध्ये मी हे कोळंबीचं हे शिजवून घेतो. कोळंबी गॅसवर एकीकडे आपण कुकर ठेवला आहे आणि एकीकडे हे पाणी ठेवलं आहे. पाण्यामध्ये मी आता घालणार आहे 1 चमचा मीठ, लिंबू पिळून घेणार आहे, हा आपण भात शिजवण्यासाठी हे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. नंतर इकडे आपण बनवणार आहोत कोळंबी. तिच्यासाठी मी तेल टाकते.
तेल जरा बऱ्यापैकी टाकायचं. याच्यात पण भातात पण थोडं तेल टाकायचं. लिंबू पिळलं आहे, मीठ टाकलं आहे. 2 दालचिनीचे पानं आपण टाकतोय भातामध्ये, म्हणजे त्या पाण्यात त्यांना असं पाण्याला उकळी येण्यापर्यंत झाकून ठेवलं आहे. तोपर्यंत आपण इकडे फोडणी देऊया. आपलं कोळंबी बनवायला आपण तेल टाकलेलं आहे, ते तापलं. थोडंसं हिंग घालायचं, शहा जिरं, हे सगळे खडे मसाले, तेजपान, दालचिनी, बारीक चॉप केलेला कांदा, आपण याच्यात कांदा छान गुलाबी होईपर्यंत परतवायचा आहे. आणि त्याच्यानंतर मग आपण टाकणार आहोत चॉप केलेले टोमॅटो. आपला कांदा आता छान परतत आलेला आहे, गुलाबी होण्यात आला आहे. आता आपण टाकणार आहोत टोमॅटो. 3 टोमॅटोचा क्रश केलेला, चॉपरमध्ये क्रश केलेला. आता हे छान तेल सुटेपर्यंत परतो, मग पुढील मसाले टाकतो. एकीकडे आपल्या भातासाठी ठेवलेल्या पाण्याला उकळ आली. आपण हा बासमती राईस घेतलेला आहे 1.5 वाटी, तो आता आपण याच्यात बॉईल करायला टाकूया. याच्यात भरपूर पाणी घालायचं, नंतर आपण हे पाणी काढून टाकणार आहोत. आपला कांदा टोमॅटो छान परतवून झालेला आहे, त्याला मस्तपैकी आता तेल सुटत आहे. इकडे बघा आपला हा भात सुद्धा शिजतो आहे एकीकडे. आता आपण याच्यात टाकणार आहोत मसाले. पुन्हा एकदा सांगते तुम्हाला, चव महाराष्ट्राची मसाले हे खूप छान आहे. हा आहे शेलफिश मसाला. तुम्ही खेकडा, कोळंबी वगैरे त्याच्यासाठी वापरू शकतात, शिंपले वगैरे. नंतर हा दुसरा आहे मालवणी चिकन मसाला. हा 5 मसाला म्हणजे व्हेज भाजीसाठी एकदम परवणी आहे, खूप सुंदर. गावरान रस्सा मसाला, त्याला असं एकदम चटकदार हवं असलं, चटपटी किंवा एकदम तर्रीवालं, त्याच्यासाठी तुम्ही हा गावरानी मसाला, याच्यात तुम्ही व्हेज नॉनव्हेज दोन्ही बनवू शकता. आणि हा आपला बिर्याणी मसाला. तर आज आपण याचा वापर करून ते करणार आहोत. तर आपण आता हा मसाला सुद्धा याच्यात टाकणार आहोत. आपण आता याच्यात सर्वप्रथम कांदा टोमॅटो छान परतून झाले, तेल सुटले. त्याच्यात आपण टाकणार आहोत चमचाभर हळद, लाल तिखट, बेडगी मिरचीचं, हे सगळं आपण चवीनुसार टाकायचं. 1 चमचा आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट, आणि सर्वात महत्त्वाचं इन्ग्रेडियंट्स आपलं हे म्हणजे चव महाराष्ट्राची यांचा हा बिर्याणी मसाला, तो आपल्याला टाकायचा आहे 1 ते 1.5 चमचे. त्याच्यामुळे बिर्याणीला अप्रतिम चव येणार आहे. त्यानंतर आपण टाकणार आहोत चवीनुसार मीठ. आपण जे कोळंबीला थोडं मीठ, हळद आणि लाल तिखट लावून ठेवलेलं होतं, हे जे आगळ आहे तुम्ही कोळंबीला सुद्धा लावू शकता थोडंसं, किंवा तुम्ही याच्यातही टाकू शकता.
1 चमचा घ्यायचा फक्त. छान फ्रेश घरी बनवलेला आगळ आहे. आणि इकडे आपला सोबत भात पण शिजतो. भात जवळजवळ 80-90% शिजवायचा आणि त्याच्यानंतर त्याला असं या गाळणीमध्ये काढून घ्यायचं. पूर्ण 100% शिजवायचा नाही. चला तर आता आपला हा भात पण बऱ्यापैकी 80-90% हा शिजला आहे. अजून जवळजवळ 10% शिजायचा बाकी आहे. आपण आता याला या चाळणीत काढून घेऊया. तसंच इकडे आपलं हे तयार होतं. आपण थोडंसं पाणी टाकून याला झाकण लावून 2 शिट्ट्या काढून घ्या. एक शिट्टी झाली, अजून एक आपण शिट्टी घेऊ. ही दुसरी शिट्टी झाली. आता वाफ निघालेली आहे. आपण आता उघडून बघूया. हे बघा किती छान आपली कोळंबी झाली आहे. छान अशी शिजली पण आहे आणि भात पण आपला छानपैकी मोकळा मोकळा झालेला आहे. आता आपण भात त्याच्यात टाकून झाकण लावून घेऊ. आता आपण याच्यात हा छान मस्त मोकळा झालेला 90-95% शिजलेला भात आपण याच्यात टाकत आहोत. भातातच आपण लिंबू पिळलेला आहे, त्याच्यामुळे वरून लिंबू पिळायची काही गरज नाही. गॅस बारीक करायचा आणि 4-5 मिनिटं याला वाफेवर होऊ द्यायचं. नंतर बघा आपली छान बिर्याणी कशी तयार होते. अशी ही आपली प्रॉन्स दम बिर्याणी आहे रेडी. आणि याच्यासाठी मी वापरले आहे ही चव महाराष्ट्रची बिर्याणी मसाला आणि सोबत त्याचे अजून हे 4 मसाले आहेत. एक मालवणी चिकन मसाला, एक आहे 5 मसाला व्हेज भाजीसाठी आणि तिसरा आहे गावरान रस्सा मसाला आणि चौथा आहे शेलफिश मसाला. पण आज आपण बनवली आहे ही बिर्याणी स्पेशल. ही बिर्याणी चव महाराष्ट्राची यांचा बिर्याणी मसाला वापरून ही छान अशी कोळंबीची दम बिर्याणी बनवली आहे. एकदा तुम्ही हे मसाले वापरा आणि याचा आस्वाद घ्या. याची चव अप्रतिम आहे. हे मी अनुभवलेलं आहे, तुम्ही पण अनुभवा. त्याच्यासाठी तुम्हाला ऑर्डर करावी लागेल चव महाराष्ट्राची यांचे मसाले.